गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमस्कार. कल्पवृक्षाच्या छायेत या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रात अगदी अलीकडच्या काळात एक खूप मोठ्या महिला संत मिरज येथे होऊन गेल्या. त्यांचं नाव परमपूज्य सद्गुरू ओम मालती देवी. संसारात राहूनही उच्च कोटीची ध्यान साधना त्यांनी केली आणि अध्यात्मात हिमालयाचं शिखर त्यांनी गाठलं आणि त्यानंतर आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून त्या सद्गुरूपदी विराजमान झाल्या. आपलं अलौकिक ज्ञान, आपली दिव्य शक्ती जवळ असूनही सर्वांसाठी त्या आई बनून राहिल्या. एकीकडे आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षु साधकांना त्यांनी अध्यात्मामध्ये अग्रेसर केलं, तर दुसरीकडे संसाराने होरपळलेल्या जीवांना एक आधार, आसरा, माया देऊन त्यांना भगवत प्राप्तीच्या मार्गावरती आणलं. सद्गुरू लाभणं ही खरं तर आपल्यासाठी एक मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि सद्गुरूंची सेवा करणं किंवा सद्गुरूंचा अत्यंत जवळचा सहवास लाभणं ही तर त्याच्यापेक्षाही परम भाग्याची गोष्ट आहे. या कार्यक्रमातून आम्ही अशा काही साधकांना तुमच्यासमोर आणणार आहोत की ज्यांनी ओम आईंची सेवा केली किंवा ज्यांना आईंचा सहवास लाभला. त्यांचे ते अनुभव, त्यांच्या त्या आठवणी आम्हाला खात्री आहे की इतर साधकांनाही, ज्यांना अध्यात्म मार्गामध्ये रुची आहे, ज्यांना यायची आवड आहे, अशा सर्व लोकांना हे अनुभव, ह्या आठवणी निश्चितच प्रेरणादायी ठरतील. आजच्या या भागामध्ये आपण ओम आईंच्या 2 अशा साधिकांना भेटणार आहोत की ज्यांना आईंची व्यक्तिगत सेवा करण्याची मोठी संधी मिळाली. मी स्वागत करतो सौ सीमा रघुवंशी आणि सौ तनुजा भावसार. हरिओम. हरिओम हरिओम हरिओम. हरिओम. आजच्या या पॉडकास्टला आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण आईंचं जे स्मरण आहे ते करूयात आणि मग आपण आपली पुढे सुरुवात करूया. गुरु तत्वजे नित्यनांदे सभोवती असेही तयाचीच मानव्य मूर्ती विचारानुसंधान बोधी जनाला नमो योग योगेश्वरी माऊलीला. हरिओम. माझा पहिला प्रश्न तनुजाताई तुम्हाला आहे की आईंचा पहिला अनुभव तुमच्यासाठी कसा होता आणि नंतर तुम्हाला हाच प्रश्न आहे. अनुभव म्हणजे आईचं पुस्तक वाचण्यात आलं होतं, पण प्रत्यक्ष दर्शन आईंचं नव्हतं. आणि ज्या वेळेला आई पुण्याहून नागपूरला जात आहेत आणि जळगाव मार्गे ट्रेन जाणार असते, आम्ही जळगावलाच असतो त्यावेळेला, तर जळगावला स्टेशनवर जाऊन आईंचं दर्शन घ्यावं या इच्छेने आम्ही स्टेशनवर पोचलो. पण योगायोग असा की नंतर जळगाव ते भुसावळ असा प्रवास करायचा ठरला आणि आईंच्या समोरच्या सीटवर मला बसायची जागा मिळाली. आणि जशी माझी आईंशी नजरानजर झाली तर माझ्या डोळ्यातनं अचानक अश्रू सुरू झाले आणि मी का रडते मला पण कळत नव्हतं, पण ते अश्रूही थांबत नव्हते. पण त्या ह्याच्यामध्ये एक पुन्हा आतून माझी एक प्रार्थना अशी होती की आई, मला तर इथपर्यंत बोलवलं, पण माझ्या नवऱ्याला पण माझ्या आधी तू तुझ्या मार्गाकडे खेचून घे, अशी विनवणी सुरू होती. आणि असाच तो आमचा प्रवास भुसावळपर्यंत झाला. मी नमस्कार करायची सुद्धा विसरली, पण आईंचं रूप डोळ्यात घेऊन मी घरी परत आली आणि तो प्रसंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता. म्हणजे तुमच्या आयुष्यात त्या क्षणी सद्गुरूंची पहिली म्हणू आपण की एंट्री झाली. सीमाताई, तुमचा अनुभव कसा होता? मला माझ्या शेजारी स्वाध्यायी मामी राहायच्या, त्यांनी सांगितलं की स्वाध्यायामध्ये के.यू. अण्णांनी आईंना आमंत्रित केलेलं आहे प्रवचनाकरता. तर मग चलतेस का तू? तर मी गेली तिथं
तर आईंचं प्रवचन झालं आणि मुलगी मांडीवर होती, खाली ठेवली. अचानक आतूनच काय झालं काय माहिती, जाऊन विचारलं, ताई तुम्ही अनुग्रह देतात का? तर आई म्हणाल्या, हो देते की. तर हा तुमचा एक चांगला अनुभव. मला आता याला जोडून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आईची जर आपण साधना बघितली तर आई एका आध्यात्मिक विशिष्ट उंचीवरती जाऊन पोहोचल्या होत्या, पण आई एवढ्या आध्यात्मिक गुरु आहेत हे तुम्हाला त्यावेळेला माहिती होतं किंवा केव्हा तुम्हाला कळलं की त्या आध्यात्मिकदृष्ट्या फार मोठ्या आहेत? एकतर आई किती मोठ्या आहेत हे आम्हाला कळणं म्हणजे अशक्यच होतं, कारण अध्यात्म हा विषय आमचा नव्हताच किंवा सद्गुरू काय असतात हे सुद्धा माहिती नव्हतं. पण जसं जसं आईंचा सहवास मिळायला लागला, आता जसा माझा पहिलाच प्रसंग सांगितला की मी आईंना मनातनं प्रार्थना करत होते की माझ्या नवऱ्याला आधी तू तुझ्याकडे बोलव, तर त्याचं उत्तर मला आईंनी सत्संगातनंच दिलं. म्हणजे 2 महिने आम्ही सतत सत्संगाला गेलो, तर एकही शब्द आईंशी बोललेली नव्हते मी तोपर्यंत. पण आई स्वतःहून मला म्हणाल्या, काय झालं ना तुझ्या मनासारखं? आणि मग मला एकदम हे झालं की अरे आई मनकावड्या पण आहेत, हे मनातलं ओळखतात पण सगळं. म्हणजे मनासारखं झालं म्हणजे काय झालं त्या? की माझे पती माझ्यासोबत प्रत्येक सत्संगाला हजर राहायला लागले. वा, क्या बात आहे. आणि म्हणजे त्यांना त्याच्यापेक्षा सत्संगाची आवड नव्हती आणि ते यायला लागले. आणि असं व्हायचं की मी नाही म्हणायचे, पण ते म्हणायचं नाही बैस गाडीवर, तुला कुठे पाहिजे जायचंय, सत्संग आपण अटेंड केलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्हाला आईंच्या सत्संगातूनच खूप म्हणजे त्या प्रवचनातूनच खूप काही मिळायला लागलं. तोपर्यंत अनुग्रह वगैरे ह्या गोष्टी काही माहिती नव्हत्या, पण जसं आईंना आपण न सांगताच सगळ्या गोष्टी कळतायत या गोष्टीचं खूप अप्रूप वाटलं होतं मला त्यावेळेला. आणि आई ज्या पद्धतीने प्रवचनं करायच्या, म्हणजे आईंनी कधी कुठल्या धर्मग्रंथांचे आधार घेऊन बोलल्या नाही, कुठले श्लोक म्हटले नाही, कुठलं संस्कृत वाचन नव्हतं, पण आईंनी जे स्वतः अनुभवलं ते आई व्यक्त करत होत्या. आणि तेच इतकं सरळ सोपं आणि इतकं सहज समजण्यासारखं होतं आम्हाला की हे काहीतरी वेगळं आहे, ही जाणीव तिथे सतत होत होती. आणि त्याच्यामुळे आम्ही नकळत आईंकडे खूप असं आकर्षित होत होतो आणि त्याच्यात मग आईंपर्यंत पोहोचत होतो. सीमाताई, तुम्हाला आईंचं आध्यात्मिक मोठेपण कधी आणि कसं कळलं? ते तर अनुग्रह दिला तेव्हा अजिबातच कळत नव्हतं की ह्या एवढ्या मोठ्या असतील म्हणून. पण जेव्हा आईंना पहिला हार्ट अटॅक आला तर तेव्हा जाधव मावशी म्हणाल्या, कोणी सेवेला जात आहे का? तर मी आणि अंजुताई म्हणाले की हो आम्ही जातो आहे. तर पहिल्या वेळेस गेल्यानंतर लोक यायची आईंजवळ आणि आम्ही पाण्याचं भांडं तांब्या ठेवून मागे मागे सरकायचो. आणि आईंनी 1-2 दिवस बघितलं आणि विचारलं, असं काय करतात? म्हटलं आई माणसं येतात ना. आईंनी हळूच तिरप्या नजरेने का तुम्ही माणूस नाही का? म्हणजे तुमच्या मनामध्ये एक संकोच किंवा किंतु परंतु होता, तो काय होता? तो हाच होता की आपण नुसतं एक स्त्री म्हणून आहे, पण आपल्याला काही एक अस्तित्व आहे हे बिलकुल माहिती नव्हतं. ते अस्तित्व आईंनी दाखवून दिलं. म्हणजे आईंनी केवळ सद्गुरू म्हणून तुम्हाला हे नाही केलं, तर तुमच्या स्वतःच्या स्त्रीत्वाची, स्त्री शक्तीची जाणीव तुम्हाला करून दिली असं म्हणता येईल आपल्याला. आता थोडक्यात तनुजाताईंचं म्हणजे तुम्ही जी अर्थातींनी आईंना हाक मारली की माझ्या नवऱ्याला अध्यात्मामध्ये ओढा, आणि मग तुमच्या प्रार्थनेला आईंनी पावती दिलीच. आणि आईंनी खरोखरीच त्यांना अध्यात्मात इतकं ओढलं की ते तुमच्यापेक्षा सुद्धा अग्रेसर आहेत, आईंच्या जवळ पोचले. अगदी प्रश्न असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. कारण आईंनी त्यांच्या हातून भरपूर सेवाही करून घेतली. आणि मुख्य म्हणजे असं झालं की आमचे वर्षातनं म्हणजे 4-6 महिने तपोवनासाठी असायचे, असा तो प्रकार झाला. सतत आईंचं सान्निध्य हवं असायचं. बरं, तुमचा तिघींचा ग्रुप आहे असं मी ऐकलं, ज्यांना 3 वाघिणी असं म्हटलं जातं, तर ते नेमकं काय आहे? अंजुताई, तनुजा आणि मी. जेव्हाही कामाचं असं आईंचं 65 होती, 66 काहीतरी होती, 61, तर तिथं ते लाडूचं फार मोठ्या प्रमाणात लाडू तयार झाले आणि ते मोठे मोठे पातिले भरून लाडू घेऊन जायचे होते. तर एकही पुरुष पुढे येईना आणि मग ते आम्ही घेऊन जायला लागलो. तर ते आईंनाच कंप्लेंट केली तिथं जाऊन की आई त्या काही आम्हाला आटपत नाही. आईंनी सरळ सांगितलं, तुम्ही मध्ये पडू नका, त्या माझ्या वाघिणी आहेत. तेव्हापासून तुम्ही आईंच्या 3 जणी वाघिणी. आणि पूर्वी कसं होतं की आपल्या तपोवनात म्हणजे इव्हन जळगाव तपोवनात असू दे की मिरज तपोवनामध्ये 200 लोकांसाठी किंवा 250 लोकांसाठी आचारी लावणं वगैरे हा प्रकार नव्हता त्यावेळी. तर तेवढा स्वयंपाक आम्ही सहज करू शकायचो त्यावेळी. म्हणजे ती आईंची किमया होती, पण आमच्या मार्फत आई ते करवून घेत होत्या. ती शक्ती त्याच देत होत्या आणि त्यांनीच ती
पदवी द्यावी आम्ही. नाही म्हणजे मला ह्याला जोडून एक प्रश्न अजून नक्की विचारायचा आहे, तो म्हणजे की वाघीण म्हटलं तर तुम्ही अजून काय पराक्रम गाजवलेत? आम्ही बरेच पराक्रम गाजवले. तरी त्यातल्या त्यात सांगण्याचा कुठला एखादा पराक्रम जो आहे? आता पहिलाच पराक्रम सांगतो. मिरजेला गेलो होतो तर आई काय म्हणाल्या, अगं संजीवनी मागे आहे, तिच्याबरोबर या, सगळं आवरून या. आणि आमच्या डोक्यातनं पूर्ण निघून गेलं. सगळा जळगावचा ग्रुप बसमध्ये चढतोय म्हणून आम्ही पण बसमध्ये चढलो. आणि नदीवेस आली. नदीवेसाचं तिथं एकदम आम्हाला क्लिक झालं की आईंनी काय सांगितलं, तो आवरून या. आणि तिथंच उतरलो. तिथून उतरल्यावर जायला काहीच नाही तर ट्रकला हात दिला. ट्रकवाल्याने गाडी थांबवली. तो इतका पिलेला होता जाम. आम्ही चढलो त्या ट्रकमध्ये. आणि आता तो गाडी थांबवतो की नाही, तो पोण तर आलाय. आई 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 करत त्याने ती गाडी थांबवली तर पोणाजवळ. आणि गेटमधून आत गेलो तर संजीवनीने सगळं आवरून परत आली संजीवनी. मग आम्ही परत तिथून ट्रकमध्येच चढलो आणि परत आईंकडे आलो. आणि अशी वेळ होती, आई प्रवचनाला येत होत्या आणि आमचे डोळे असे गच्च भरून आले होते. आणि आईने दोघींच्या अशा पाठीवर अशी थाप मारली आणि सांगितलं, गप्प बसा, आलात ना. वा, म्हणजे हा मुद्दाम प्रश्न इथं विचारण्याचं कारण असं आहे की गुरु तयार असतात, पण गुरूंसाठी शिष्य किती तयार असतात, गुरु आज्ञेचं पालन कसं करायला हवं, त्याच्यासाठी ह्या तिघींनी, आत्ता तिसऱ्या आपल्यामध्ये ना इथे आत्ता उपस्थित नाही आहेत, पण ह्या तिघींनी जे काही गुरु आज्ञेचं पालन करण्यासाठी एक सगळे लिमिट्स त्यांनी तोडून टाकले. त्याचे खूप उदाहरणं, किस्से आहेत. गुरु आज्ञा ही केवलम हे त्यांच्यासाठी गुरु मंत्र होता. तर शिष्यही तितकाच तयार असायला हवा, तेव्हा गुरूंचा हा इतका सहवास लाभतो आणि आईंनी तुम्हाला तो दिला. पुढचा प्रश्न आता तनुजा चैनसाठी. ओम आईंची आणि तुमची नजरानजर झाली तर तुम्ही बऱ्याचदा ध्यानात जायच्या, त्याच्याबद्दल जरा सांगा ना. म्हणजे कसं आई नेहमीच म्हणायची की ध्यान लावावं लागत नाही, ते लागतं. आणि तो अनुभव मला यायचा, कारण आईंजवळ गेले ना की एक ऊर्जेचा स्रोत आपल्याकडे येतोय ही जाणीव कळत न कळत म्हणजे मला माहिती पण नसायचं माझं ध्यान लागतंय. माझ्या नकळत प्राणवर चालले जायचे आणि मी ध्यानात चालली जायची. असा हा प्रसंग खूपदा यायचा. पण नेमकं काय व्हायचं मला काही कळत नव्हतं. ती फक्त गुरुकृपा होती माझ्यावर. अच्छा अच्छा. आता श्रीमाताईंच्या बाबतीमध्ये एक अनुभव मी ऐकला आहे की तुमचे अनुभव शास्त्रोक्त अनुभव असं आई म्हणायच्या. तर तुमचा तो खेचरी मुद्रा त्या संबंधीचा जो काय अनुभव आहे पण तुम्ही जर त्याच्या आधी शास्त्रोक्त अनुभव म्हणजे काय हे जरा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. ते जरा दर्शकांना सांगा. तुम्ही सांगा किशोरदा. शास्त्रोक्त ध्यानातला शास्त्रोक्त आणि मानसिक अनुभव याच्यातला थोडासा फरक जर तुम्ही सांगितला तर जास्त बरं पडेल. ते शास्त्रोक्त अनुभव म्हणजे जे धर्मग्रंथांमध्ये जे अनुभव ऋषीमुनींच्या स्वानुभवाने आलेले जे अनुभव आहेत आणि त्याचं सगळ्या नोंदी घेतल्या गेलेल्या आहेत. आणि ते सगळे जे अनुभव आहेत त्यांना ऑथेंटिक आपण धर्माने म्हटलं आहे. तर त्या संदर्भात त्या चौकटीत आलेला तो अनुभव म्हणजे तो. तर त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा जी आहे ती सगळ्या मुद्रेची राजा म्हटली जाते. आणि ती मुद्रा सगळ्या मुद्रांमध्ये श्रेष्ठ मुद्रा आहे. आणि सीमाताईच्या बऱ्याचदा ध्यानामध्ये मुद्रा व्हायला सुरुवात होत असे. सांगा सीमाताई याच्याबद्दल. तर ध्यानाची वेळ झाली की ध्यान आपोआपच लागायचं. मुलगी मांडीवर असायची, ती पण जशी ध्यानाला बसलेली असायची, हात बोट काहीच हलायचं नाही. आणि ध्यान लागलं की माझी ती जीभ अशी गोल 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 फिरायची आणि मधून ती वर शिरायची. इतका इथं त्रास व्हायचा. आणि अन्न पाणी सगळं बंद, म्हणजे वाऱ्याची सुद्धा गरज नव्हती मला तेव्हा. इतकं हे झालं. आणि मग आईंना भेटले तर आई म्हटलं मला असंच होतं. अगो बाई, योगी भ्रष्ट असतात ना त्यांना हा अनुभव येतो, तुला येतोय का? आणि मग त्याच्यानंतर शास्त्रोक्तचं सांगितलं की माझ्या आईच्या घरासमोर गणपतीचं आणि मारुतीचं मंदिर आहे आणि मध्ये फार मोठी जागा रिकामी आहे. मी ओट्यावर उभी आणि आकाशातनं एकदम पिवळी धम्म नागिन खाली पडली आणि ती सरसर सरसर करत मारुतीच्या मंदिरात गेली. 6.5 फूट मारुती. तो मारुती पिंडीच्या रूपात बदल झाला आणि त्याचा खालचा जो भाग असतो ना ठेवलेला, पण त्याला अगदी अशी नुसती अशी त्याने गाठ मारली
आणि वरून तो फणा असा धरला आणि ती वायू वेगाने उडून गेली. मी आईंना सांगितलं तर आई म्हणे हो शास्त्रोक्त अनुभव येतात तुला, इतका आनंद की बस. म्हणजे याची पुष्टी आईंनी पण केली, म्हणजे तो अनुभव किती खरा आणि श्रेष्ठ आहे. म्हणजे इथे नागिन म्हणजे कुंडलिनी असं म्हणायचं हो आहे. हो. आणि हनुमंत म्हणजे वायू, हो. आणि ती वायू रूप झाली, कुंडलिनी वायू त्यावेळेस रूप झाली. हो. आणि सीमाताईच्या बाबतीत मी सांगेन की तिच्या प्रत्येक अनुभवावरती आईंचं शिक्कामार्फत झालेलं आहे. कारण तो अनुभव आल्यानंतर तो आईंना सांगितला जायचा आणि आई त्याच्यावर टिक मार्क करायच्या, बरोबर की चूक. म्हणजे हे प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत त्या. सीमाताईंना एकदा आईंनी तायडे काकूंच्या ओऱ्याबद्दल काहीतरी सांगितलं होतं की तायडे काकूंचा ओरा 5 किलोमीटरपर्यंत असतो. नाही ते तसं नाही प्रश्न तो हा. त्या एकदा माझ्याकडे पहिलं शिबिर झालं तर आई ध्यानाला सगळ्यांना घेऊन बसायच्या. कोणालाच काही माहिती नव्हतं ध्यानाबद्दल. फक्त आईंची मैत्रीण निर्मला ताई म्हणून आहेत, त्यांना सगळं माहिती होतं. आणि आई सांगायची की यांनी गीता पचवली आणि त्यांची तेवढी योग्यताच होती. मैत्रिणी म्हणून होत्या दोघी. तर त्या आल्या की आईंसमोर ध्यानाला बसायच्या. मग दुसऱ्या वेळेस आल्या आणि त्या मागे बसल्या. आईंनी विचारलं निर्मला ताई काय झालं, मागे का बसून गेल्या. म्हणे आई तुमचं ते तेज आहे ना तुमच्या साधकांना मिळावं. आई म्हणे माझं तेज इथंच नाही, माझं 5 किलोमीटरवर हे तेज फिरतं. हो. म्हणजे आईची आध्यात्मिक पॉवर किंवा शक्ती केवढी असेल याचे दर्शकांना इथे एक अंदाज येऊ शकेल त्या काळामध्ये. पण आता एकीकडे तुमची साधना जोरात सुरू झाली असं आपण नक्की म्हणू शकतो दोघींची त्या काळामध्ये. आता आपण जे बोलतोय त्याच्यावरनं हो, म्हणजे कसं होतं ना की आम्हाला फक्त एकच माहिती होतं, आई सांगतात ना तेवढं करायचं. म्हणजे आई म्हणायच्या पहाटे उठा ध्यानाला बसा, बसा लागतं येत नाही लागतं माहिती नाही पण बसायचं. फक्त गुरु कृपा केवलम, बाकी माहीत नाही. आणि म्हणजे घरी सुद्धा होईल तितकं करायचा प्रयत्न. पण तपोवनात गेलो ना की आईंसमोर पहाटेचं ध्यान, दुपारी 11चं ध्यान, संध्याकाळी 6चं ध्यान, अगदी हे तिन्ही ध्यान आई करवूनच घ्यायच्या. सकाळी आणि सूर्य उगवायचा बरोबर पण ध्यान असायचं. हो. माळवतीला पण ध्यान असायचं आईंबरोबर. त्याच्यामुळे इतका गुरु सहवास होता. आणि ते तेज समोर असल्यानंतर म्हणजे आमची उन्नती होणारच हे आता त्यांचीच कृपा ना. म्हणजे आम्ही ते सांगू शकत नाही, पण ते आईंनाच माहिती, ते करवून घेत होते आणि आम्हाला भरपूर मिळत होतं. ध्यान म्हणजे काय काहीही माहिती नव्हतं. शिक्षण नाही, काही नाही, की कोणतं एखादं पुस्तक वाचलेलं काहीही नाही. आईंनी सांगावं ते करावं. पहिल्या वेळेस आईंची भेट झाली. आई म्हणाल्या तुझं ध्यान लागतं का. म्हटलं आई मला नाही माहिती. तर म्हटलं आई पण माझं ना BP लो होतं, तर मी कावडी या डॉक्टरांचं औषध घेते. हां ध्यान लागल्यावर लोकांनाच BP लो आणि हाय होत नसतं. आणि दुसऱ्या दिवशी परत चेक केलं, सगळं नॉर्मल. सीमाताई तुमच्या वडिलांनी देह सोडल्यानंतर मुक्ती मिळाली असं तुम्हाला आईने काहीतरी बोलले आई तुमच्याच, असं मी ऐकलंय. हो, माझे वडील आजारी होते. मला काही माहिती नाही, कारण मला पटावरची गोटी कशी आईंनी बाजूला करावी असं आम्हाला बाजूला केलंय. तर आईंजवळ होतो. तर गेल्यावर कधीही येतानाचं परतीचं तिकीट आम्ही काढलेलं नाही, ते आईंनीच काढायचं. मग आईंनी सांगितलं मला अगं 1 महिन्यानंतरचं तुझं तिकीट काढलं आहे. म्हटलं बरं तुमचं तिकीट काढलं आहे. म्हटलं बरं आई. तर तिकीट काढलं, 1 महिना झाला आणि लगेच आईंनी शेखर कुलकर्णीला सांगितलं की अरे 8 दिवसाने काढ. दर 8 दिवसाने ते तिकीट बदलत होतं. मी आईंकडे बघत होती, आई माझ्याकडे बघत होती. मला काही माहीत नाही, आम्हाला एवढंच माहिती त्या जे करतायत ते योग्य. तर असं करत करत 15 ते 20 दिवस निघून गेले. एक दिवस संध्याकाळच्या रात्रीच्या सत्संगाला रामस्तुती चालू होती. माझे डोळे आपोआप मिटले गेले. आईंनी पण डोळे बंदले होते आणि आईंकडे मी बघते असं मला जाणवलं. आणि आईंनी माझं मनगट धरलं. माझ्या आईच्या घराच्या शेजारी नदी आहे, तिथं मला त्या पुलावर आम्ही दोघी उभे आहेत आणि मी डोळे उघडून खाडकन आईंकडे बघते आणि आई माझ्याकडे बघताय. आणि त्याच वेळेस खाली फोन वाजतो. तर शेखर अजित कुलकर्णी म्हणून होते ते ठाण्याचे, ते गेले. त्यांनी फोन घेतला. तोपर्यंत आमची रामस्तुती झाली. आम्ही दोघी तिघीजणं बाथरूमला वगैरे गेलो. तर आईंनी वर बोलवलं आणि सांगितलं की वर ये. मग आईंनी मला सांगितलं की असं असं झालं. तर ठीक आहे, मग सकाळी तुम्हाला जायचं आहे. तर हे प्रत्यक्षात घडलेले सगळ्यांसमोरचा अनुभव. तर सकाळी 3:30 वाजेला आईंनी दरवाजा उघडून दिला. असं डोकं टेकवायला गेली चरणावर
आईने असा हात घातला आणि दुसरा हात कान माझा त्यांच्या हृदयाला लावला. आणि त्याच्यातनं आपण जशी मोटरसायकल सुरू करतो त्याच्यातनं ते मागून काळा काळा धूर निघतो, सगळा माझ्या कानातला धूर त्यांच्या हृदयात ओढून घेतला. आणि मग मी माहेरी जायला मला म्हटलं, आई मला भीती वाटते. कशाची भीती वाटते? मरणाची. म्हटलं हो, माझ्याचकडे येणार आहे असं समज. बरं, पुढचा प्रश्न तनुजाताईंसाठी आहे. पूर्ण मग गेली मी माहेरी गेली. आणि तिसऱ्या दिवशी माझे वडील त्या पटांगणात, माझ्या आईच्या घरासमोर पटांगण, तिथं उभे दिसले. 6.5 फूट सगळं भगवे वस्त्र घातलेले, त्या वस्त्रातनं तेज किरणं बाहेर पडत आहेत, झोळी बांधलेली, पूर्ण टक्कल आहे. मी म्हटलं कोण आपण? तर म्हणे मी तुझे वडील आहेत, तुला भेटायला आलो. पण म्हटलं तुमचं असं कसं काय? मला तुझ्या सद्गुरूंनी मुक्ती दिली. म्हणून मला 20-25 दिवस तिथं अडवून धरलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे, सुंदर, छान. म्हणजे इथे दर्शकांना मला एक गोष्ट नक्की सांगावी लागेल की मगाशी सुरुवातीला जे सांगितलं की आईंकडे आध्यात्मिक ज्ञान, दिव्य शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत्या की आई अदृश्य स्वरूपातले सूक्ष्मातल्या गोष्टी देखील बघू शकत होत्या. आईने कित्येक जणांची बाधा दूर केलेली, नुसती दूर केलेली नाहीये, तर तो जो काही आत्मा असेल त्या आत्म्याला या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य आईंकडे होतं. आणि आत्ता ह्यांच्या अनुभवावरनं जर ह्यांच्या वडिलांना आईंनी मुक्ती दिली तर आईंकडे ती शक्ती निश्चित होती असं सगळ्यांनाच इथे खात्री आहे. निश्चित. अगदीच. पुढचा प्रश्न तनुजाताईंसाठी. आईंनी तुमच्या कपाळाला स्पर्श केला होता, हो, तर त्यावेळेचा अनुभव जरा सांगा ना. म्हणजे अनुग्रहाच्या वेळेला तर आईंनी कपाळाला स्पर्श केलाच होता. पण त्यानंतर म्हणजे जसं ध्यान झाल्यानंतर आपण झोपतो, ती योगनिद्रा म्हणायची किंवा सुषुप्ती अवस्था, त्यावेळेला पुन्हा तो अनुभव रिपीट झाला माझा. आईंनी स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर माझ्या हृदयामध्ये एकदम असं स्फोट झाला, खूप आग पेटली. आणि त्या आगीला म्हणजे ती आग इतकी म्हणजे हे होते, मला सहन होत नव्हती. आणि मग ते मी म्हणजे काहीतरी थंड लावायचं वगैरे अशा याच्यामध्ये ते फिरत होते. पण म्हणजे त्या स्पर्शातनं आईंनी जी ऊर्जा टाकली होती त्याच्यानंतर माझं ध्यान वाढलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आईंच्याच कृपेने ध्यानामध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे जसे चक्रांमध्ये अनुभव येतं असं आम्ही ऐकून होतो, आम्हाला यातलं काही ज्ञान नाही. पण आईंच्या कृपेने ती दर्शनं होत गेले, एक एक दिसत गेलं. आणि ते आईंनाच माहिती आईंनी काय काय करवून घेतलं ते. खरंय, म्हणजे गुरुकृपा ही केवलम असं जे आपण म्हणतो हे अगदी खरं आहे. पण पुन्हा तोच मुद्दा येतो की शिष्य तयारीचा असायला हवा, तेव्हाच गुरु भरभरून देतात. हे आपण दर्शकांनी इथं लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रश्न सीमाताईंसाठी आहे. एकदा तुमच्या घरी टीव्हीचा मोठा स्फोट झाला होता आणि त्या स्फोटाबद्दल मी ऐकलंय, तर तो अनुभव जरा चित्त थरारक आहे, तो सांगा ना सगळ्यांना. आई तपोवनात आले तर जळगावला, तर मला जायचं नव्हतं 3 दिवस. आई आमचं पाळायच्या नाहीच म्हणायच्या, काही नाही तुमचं शुद्ध असतं असं. पण तरी त्यावेळेस स्थापना होती, महादेव आपल्या तपोवनात यायचे होते म्हणून मी गेली नाही. तर एकदा टी व्ही बघत होती, म्हटलं चला आज आपण मोकळे आहोत म्हणून मस्त टी व्ही बघूया. टी व्ही लावला, असं 5 मिनिट बघितलं आणि एकदम त्या टी व्हीचा स्फोट झाला. जशी आपण होळी पेटवतो तसं. अरे बापरे म्हटलं, स्फोट झाला. आणि 5 मिनिट मग मला काही समजलंच नाही. मग परत बघते तर टी व्ही पूर्ववत चालू. एकदा झाला, 2दा झाला, 3दा झाला. विज्ञानानंद आलेले होते. म्हटलं त्यांना, स्वामीजी ऐसे हुआ है, क्या हुआ है? ते नाचले माझ्यासमोर. आणि आप शाम को माताजी के वहाँ आना. मैं शाम को नहीं आऊँगी, कल आऊँगी. बोले ठीक आहे. मग त्यांनी आईंना पण सांगितलं. आणि मग मी गेल्याबरोबर त्यांनी मला मध्ये बोलवलं, माताजी सीमा माताजी आई आहे. मग गेली मी मध्ये. तर आई म्हणाले, मी बाहेर येते ना, उन्हात बसूया. बाहेर आल्या आणि काय झालं ग तुला? म्हटलं आई असा असा अनुभव आला. आई इतक्या पटकन उठल्या आणि त्यांनी ते असे त्यांचे हे 4 बोटं माझ्या पाठीवर असे, जसे काही शक्तिपात होतो ना, कोणी डंक मारतं तसे ती शक्तिपात झाल्या. आणि आई इतक्या लाल लाल अशा खदून हसल्या. अगं दीपक ज्योती प्रकाशली. वा, खूपच छान. म्हणजे आपल्या सामान्यांना ह्या घटनांचं खरं तर काही कळत नसतं, पण हे कळून घेणाऱ्या जाणकार आईंसारखे सद्गुरू
यांना लाभल्या. हा, हे प्रत्यक्षात खरंच ही फार समोर होता. मोठी गोष्ट आहे. हरिओम, पण मी याच्यातनं थोडं सांगू इच्छिते. आम्हाला याच्यातलं काहीच ज्ञान नाही, तेच. हे सद्गुरूंनी भरून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जर आईचा विषय निघाला तर काही स्टॉप होत नाही ते. हरिओम. पुढचा प्रश्न तनुजा ताईंसाठी. बोल. दिल्लीचे साधक त्रिलोकीनाथ शर्मा एकदा तपोवनात आले होते हो आणि तेव्हा ते तिथे तुमच्या समोर म्हणाले की आई विष्णूचा अवतार आहे. हो. तर त्या संदर्भात जरा सांगा ना. त्यावेळेचं तेच म्हणजे की आईंची म्हणजे आईंचं समोर दर्शन झालं ना की ध्यानात जायचे मी, अशी ती स्थिती त्यावेळेला चाललेलीच होती. आणि म्हणजे खूप असं ते मन कसं सेन्सिटिव्ह झालं होतं. आईला सगळ्या रूपामध्ये मी पाहायला लागले होते. आणि असंच आम्ही सगळे म्हणजे त्यांच्या त्या ॲक्सिडेंटचा अनुभव आम्ही सगळ्या असं त्यांच्याशी बोलत होतो. आणि त्या दिवशी विष्णुयाग होता आणि म्हणून ते आईंच्या बद्दल सांगताना, महती सांगताना ते म्हणत होते की आपली माताजी तू विष्णू का अवतार आहे, असं ते म्हणताच तोवर माझं ध्यान लागलं. आणि ते ध्यान म्हणजे असं झालं की खूप जोरजोरात भस्त्रिका सुरू झाल्या, डोळ्यातनं सारख्या अश्रूच्या धारा सुरू झाल्या. मलाही समजे ना की असं काय, म्हणजे काय झालं काय. आणि मग एकदम आज्ञाचक्रामध्ये स्पार्क झालं मोठं. आणि मग तिथे मला ज्योतीचं दर्शन झालं. निळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची आणि मोतिया कलरची, असं ते ज्योतीचं दर्शन बराच वेळ चालू होतं. आणि मग मला म्हणजे ते शांत व्हायला जरा वेळ लागला. तर त्यावेळेला ते म्हणाले की आपको ऐसा क्यों हुआ, इतना क्या हुआ कि माताजी को आना पड़ा, माताजी ने आपको स्पर्श किया जब आप शांत हुए. म्हटलं माहिती नाही, जे काय होतं ते आईंनी दाखवलं, मला ते दिसलं, ही त्यांचीच कृपा, बाकी आम्हाला काही कळत नाही. खरं तर ज्योतिदर्शन हा आध्यात्मिक साधनेतला एक मोठा टप्पा मानला जातो. आणि या मोठ्या टप्प्यामध्ये जसं या म्हणतात की याच्यात आमचं काही नाही, तर खरंच गुरु कृपा ही केवलम हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि शिष्य तयारीचा असलाच पाहिजे. पण ते जेव्हा बोलत होते ना, ते अगदी कृतीला उतरत होतं. कधी असं इकडे तिकडे मान झाली की किंवा मन हल्लं, कधीच हल्लं नाही. त्यांनी सांगितलं हे असं आहे तर ते तसंच झालं पाहिजे. बरं मला एक सांगा, आईचा ओरडा कधी खाल्लात का तुम्ही? बराच वेळेस. भरपूर. कारण आमचं काय व्हायचं माहिती का, आईंच्या रूममध्ये पाय ठेवलं ना की हे डोकं काम करेन असं होऊन जायचं. काय व्हायचं कळायचं नाही, बधीर झालेलं असायचो आम्ही एकदम. आणि मग आई काहीतरी काम सांगणार, त्याच्यात आमच्याकडनं काहीतरी चुका होणार. म्हणजे आईंना एक साधं उदाहरण सांगते की टेबल क्लॉथ आईंच्या टेबलवर टाकणे, तो जराही तिरपा झालेला आईंना चालत नव्हता. आईंना एकदम परफेक्शन लागायचं सगळ्या ह्याच्यात. चादर टाकताना ती एकदम अशी व्यवस्थितच टाकली गेली पाहिजे. म्हणजे आणि आईंच्या ज्या वस्तू होत्या किचनच्या, त्या पण इकडे तिकडे झालेल्या चालायचं नाही. म्हणजे जिथे आई सांची ठेवणार तिथेच सांची पाहिजे, जिथे चहा गाणी असणार तिथेच पाहिजे. कडक शिस्त. खूप कडक शिस्त. आणि आईंचं कसं होतं की मध्यरात्री जरी मी डोळे बंद करून तिथे गेली तर ती वस्तू मला तिथेच सापडली पाहिजे. म्हणजे आईंचं परफेक्शन होतं सगळ्या गोष्टींमध्ये. आणि नेमकं आम्ही तिथे जाऊन काहीतरी घोटाळे करून ठेवायचो. आणि मग या गोष्टींसाठी आम्ही खूप ओरडा खायचो. तर त्यातलं मी थोडं उदाहरण सांगते. म्हणजे की कसे असते आपली अल्पबुद्धी. आमच्याकडे दूध एकदम पातळायचं, त्याच्यामुळे दही लावणे, तूप काढणे वगैरे हा प्रकार आम्ही कधी केलेला नव्हता. पण तपोवनामध्ये छान दूध यायचं. आणि आई म्हटलं होती की आता तू लोणी काढायचं. पण ती तपोवनात त्यावेळेला काही सुविधा नव्हत्या आणि ते रवीने घुसळून तेवढं पाहिजे तेवढं ते लोणी मी काढू शकले नाही. आणि तूप कमी निघालं. आणि ज्यावेळेला ते आईनं तूप दाखवलं की आई इतकंच निघालं. आई म्हणाल्या मंथन नाही जमलं. आता त्याचा गर्भित अर्थ कळायला मला बरेच दिवस गेले, पण त्याच्यावर मी ओरडा पण खाल्ला. मग मला असं वाटायला लागलं बाई घरची सासू बरी बाबा, या तर फारच रागवतात आपल्याला. म्हणजे अगदी या पद्धतीने पण विचार व्हायचे की अरे आपले एवढे मोठे सद्गुरू आहेत. म्हणजे त्या गोष्टी म्हणजे आई कधी कधी इतक्या म्हणजे नॉर्मल लाईफ जायच्या ना की अगदी घरातल्यासारखा खेळ चालायचा. आणि असं खूप, पण त्याच्यात पण आनंद होता आम्हाला. कारण हे नंतर उकलायला लागले की अरे आपलेच कर्म नाहीसे होतात, हे सद्गुरू आपल्या चांगल्यासाठीच बोलतात ते. आणि मग नंतर आम्ही तो ओरडा खायला तर आनंदाने तयार असायचो. तुमच्या कधी परीक्षा घेतल्या का? भरपूर. तरी त्यातल्या त्यात एक अगदी अवघड परीक्षा अशी तुम्हाला कुठली वाटते? दोघींची असेल किंवा वेगवेगळी असेल? या अनुषंगाने मी म्हणजे त्यांना आठवण करून देतो. ते एकदम मला माहिती आहे की आईंना विचार आणि आचार खूप शुद्ध लागायचे. तर बाजारात पाठवल्यानंतर आई पैचा हिशोब घ्यायच्या परत. हो. आज काय व्हायचं, साधक पहिले तपोवनात कोणीच नसायचं. 3 दगडं मांडायची. दुपारच्या वेळेस झोपायचा जरी विचार केला तर आई सांगायच्या बघ तिथं आहे ना
बकऱ्या चारणारा आलाय, ते फांद्या पडतील त्या ओढून आणायच्या, कारण आम्हाला ते जाळण्याला कामं यायचं ना, मग ते जाळण्यासाठी आणायचं, ते गोळा करायचं. आणि मग लोक त्याच्यातनं पण त्यांना गरम पाणी आंघोळीला लागायचं, आणि ते दिलं नाही की लोक कंप्लेंट करायचे वर जाऊन, कारण स्वयंपाक करावा लागायचा ना आम्हाला. मग आई काय करायच्या, जेवणं झाली की आई हळूच पैसे काढून द्यायच्या आणि यादी द्यायच्या, तुम्हाला काय काय पाहिजे काय नाही, सगळं किराणा वगैरे. आणि आईचं सोन्याचं काही काही काम असायचं ते काम पण. आणि मग आम्ही जे दुपारी 2-2:30 वाजेचं गेलो की आम्ही 8 वाजेपर्यंत गायब असायचो बाजारात. आणि तिथून आल्यावर मग आईचा हिशोब वगैरे, हे लोक बरेच असायचे, 50-60 लोक असायचे. आणि ते लोक ना आमची वाट बघायची की ह्या केव्हा येतील, कारण त्यांना त्या चहा करायला गेलं की तिथलं पाणी खारं आणि दूध आणि पाणी ते एकत्र केलं की दूध फाटलं की ते अक्षरशः स्टँडवर येऊन उभे राहतील, त्या पोरी केव्हा येतील म्हणून. आईंचा चहा 3:30चा मिळालेला नाही, 7 वाजेपर्यंत आईंना चहा मिळायचा नाही. आणि मग तो पैशाचा हिशोब बसलं की 10 पैसे आई हिशोबाचे, हा कुठं आहे, मग हा कुठे लागला, हा कुठे नाही लागला, इतकं कडक असायचं आईचं की बस. हो. आणखी एखादी अवघड परीक्षा की जिथं आता अरे संपलं बरं का आपलं, असं तुम्हाला वाटलं असेल की म्हणजे आईंच्या 75च्या वेळी स्वामीजी आले होते, त्यावेळेला तुम्हाला इलेक्ट्रिकचा करंट खाली गेलेला, मंडपाच्या खाली तुम्ही दोघी गेल्या आईंचा चष्मा शोधायला. अरे तो अनुभव फार जबरदस्त. स्वामी सांगा चिदानंदजी आलेले होते आणि जोरात पहिल्या दिवशी मांडव पडला आणि आम्हाला ते पत्रा घालून दिला होता, हे अन्नपूर्ण हॉल आहे. लगेच स्वामीजी पण भेटून गेले, अन्नपूर्ण हो ना, अरे काही कळतच नव्हतं. आणि मग ते पाऊस पडला, इतका पाऊस पडला की एवढं कमरे एवढं पाणी होतं. आणि आई सरळ निघून गेल्यावर आणि सगळे साधक पण निघून गेले. आणि आम्ही पण कुठंतरी जाऊन बसलो. आईने सांगितलं त्या दोघींना सांगा की माझा चष्मा शोधून आणा. त्या पाण्यात स्टेज म्हणजे एवढं पाणी घुसलो त्याच्यात, शोध करंट चालू, सगळं शोधून झालं. 1-1.5 तास शोधून झालं. आणि त्यांना सांगा माझा चष्मा माझ्याजवळ आहे. आणि आम्ही सगळे भरलेलो चिंब आणि उभे आहेत, त्या आमच्याकडे बघतात, आम्ही त्यांच्याकडे. चिखलाचे पाय, चिखला असं शेत जमीन आहे आपलं तपोवन, म्हणजे तेव्हा काहीच शेतजमीन नव्हतं होती. तेव्हा. आता अन्नपूर्ण हॉल आहे ना, तिथं फक्त चिखल होता आणि मांडव घातलेला होता. त्याच्यात सगळं पाणीच पाणी, आणि ते पण सगळं शेत जमीन. आणि त्याच्यातनं ते शोधायचं हाताने, वाकून पार इथपर्यंत त्या चिखलात भरलेलं पार. इथे साधकाचा खरा कस लागतो, त्याच्याशिवाय गुरुकृपा करत नाहीत.